बॉलिंग मार्कवर संघाच्या वतीन पहिला वहिला मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक आणि अगदी गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतलो जय महाकाल क्रिकेटर संघाचो अगदी चॉकलेट बॉय जे का म्हटलं जाता संघाचो वाघ बॉलिंग मार्कवर परेश पारसेकर ज्या परेश पारसेकर साठी त्यांच्या वेल विशर कडून बक्षीस जाहीर केला। परेश पारसेकर तू जर 3 चेंडू 3 विकेट घेतलाय तर तुझ्यासाठी 500 रुपयाचा बक्षीस तुझ्या वेल विशर कडून। बघूया 500 रुपयाचा मान गोलंदाज परेश पारसेकर कशा प्रकारे पटकावता आणि त्याची गोलंदाजी कशा रीतीने पहिल्या षटकात बघू मिळता। फलंदाजीसाठी 2 मोठे खेळाडू एकीकडे हर्षद तर दुसरीकडे वेल्थमॅन फलंदाजी संघाचो कॉमेंट कक्षेत आपण पाठवा विनंती। पहिलो चेंडू तो वाईड परेशो आणि वाईडच्या रूपात 1 रन सुद्धा मिळालो। सचिन स्ट्रायकर एंडवर नॉन स्ट्राइक सचिन नॉन स्ट्राइक हर्षद सचिन स्ट्राइकवर आणि सन्मान देण्याचा प्रयत्न। पहिलो चेंडू अगदी वाईड परंतु त्यानंतर डॉट चेंडू आणि पहिल्या चेंडूची समाप्ती परेश पारसेकरने आपल्या स्टाईल मध्ये केली। बॉलिंग मार्कवर स्टाइलिश खेळाडू परेश पारसेकर विकेट काढण्याच्या इराद्यान। पुढचा चेंडू अपील खूप मोठा परेशने केलो कमाल आणि त्यानंतर विकेट ही मिळाली महाकाल क्रिकेटर संघाक। जय महाकाल क्रिकेटर संघाकडून गोलंदाजी करताना पहिली विकेट अगदी आपल्या जाळ्यात अगदी आपल्या खिशात परेश पारसेकरने टाकली आणि मोठो फलंदाज सचिन बॅक टू द पवेलियन डीजे। तर गोव्यात खूप चाहते असत मोठो फॅन बेस असलेलो खेळाडू। अजून एक चेंडू आणि यावेळी वाईड भरकटलेली लाईन वाईडच्या रूपात 1 रन बहाल। दुसरीकडे सुद्धा अजून एक सुपरस्टार म्हणजेच सनी स्ट्रायकर एंडवर संघाचो शिलेदार संघाचो कर्णधार स्वतः ओनर आणि कव्हर ड्राईव्हचो एक देखणो पटको सनीच्या बॅट मधून बघता बघता सीमा पार खणखणीत चौकार यावेळी परेशच्या पाठीवर। आपल्या शैलीत आपल्या स्टाईल मध्ये अगदी स्वॅगने स्वागत केला सनीन आपल्या फलंदाजीत। सनी ज्या घातक फलंदाजीसाठी ओळखलो जातात ती फलंदाजी अपेक्षित असलेली 6 धावसंख्या धावफलकावर। फ्लिकचो फटको अजून एकदा रन्स घ्यायचो की नाही थोडीशी दुहेरी मनस्थिती होती सनीची। शेवटच्या क्षणी नकार दिलो आणि 1 रनवर सनीन अगदी हसत हसत समाधान मानला। निर्धाव चेंडू अशा रीतीने 4 चेंडू सरले 2 चेंडू शिल्लक। सनी स्ट्रायकर एंडवर मोठो फटको सनीचो फटको पसलो अगदी मोठो मासो गरीत अडकलो आणि परेशने कमाल करत दुसरी विकेट दुसरा गिराईक आपल्या नावी केला। तास यावेळी सनीच्या रूपात डीजे कडे वळूया।
प्राइज विकेट, किमतीशीर विकेट, 2 सुरमाई जाळ्यात. बॉलिंग मार्कवर परेश पुन्हा एकदा. अजून एक चेंडू विकेट काढण्याचा होतो प्रयत्न, फक्त सन्मान दिलो गेलो आणि एक कमालचा षटक आपण पहिल्या षटकात बघितला. 2 विकेट गारद करत धावसंख्या फक्त अर्ध्या डझनावर, 6 रन्सांवर. वळूया डीजे कडे. आणि त्याच संधीचा वापर करत मोठ्या फटक्यांची अपेक्षा सुद्धा. 2 फलंदाज माघारी, एक सचिनच्या रूपात आणि दुसरो फलंदाज एक चौकारानिशी सनी माघारी परतताना आपण बघितलो. उदय आणि त्याच सोबत हर्षद ही जोडी मैदानात. राकेशचा पहिलो चेंडू वाईड आणि वाईडने राकेशने सुरुवात गोलंदाजीची केली. 1 रन्स धावसंख्येत बदल, 7 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्डवर. फलंदाजांका मोठे पटके रन्स काढणं अपेक्षित. पहिला षटक खूप सुंदर आपण बघितला. दुसऱ्या षटकात सुद्धा त्याच प्रयत्नात, यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी मिळालो 22च्या रूपात रन्स. 1 रन्सानिशी धावसंख्येत बदल, 8 रन धावफलकावर. दुसरा षटक संघाच्या वतीन, पहिला षटक स्वतःच्या वतीन. राकेश बॉलिंग मार्कवर सज्ज. एक वेगळ्या हेअरस्टाईलचो, एक वेगळो धाटणीचो गोलंदाज राकेश सज्ज. मुळात टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेनचो चेंडू. क्षेत्ररक्षणात झाली थोडीशी ढिलाई, अगदी पाया मचसून, ढेंगा मचसून चेंडू आणि तोपर्यंत धावसंख्येत अजून एकदा बदल. मिळालेले रन्स, वाढलेली धावसंख्या ही 9 रन्सांवर. 9 या आकड्यात खूप महत्व आणि तोच 9चो आकडो मैदानात सुद्धा. अजून एक चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा तो प्रयत्न, परंतु 38 सर्कल मध्ये मेडॉनचो क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे कोणतीही धाव न घेता निर्धाव चेंडू. धावसंख्या 9 वर. 3 चेंडू समाप्त या दुसऱ्या षटकातील राकेशच्या गोलंदाजीत. जखडून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत गोलंदाज राकेश कडून. मोठो पटको खेळण्याच्या नादात अजून एक फलंदाज फक्त हजेरी लावून माघारी परतताना आणि अजून एक खेळाडू हर्षदच्या रूपात. 3री विकेट. 4 चेंडू समाप्त आणि धावसंख्या फक्त 9 रन्सांवर. वळूया डीजे कडे. कामगिरी गोलंदाजीत राकेश कडून. पुढील चेंडू, 5वो चेंडू षटकातील. सुंदर पद्धतीचा चेंडू, मुळात टाकण्याचा प्रयत्न. अपील तर खूप मोठा होता पायचीतचा, परंतु यावेळी अगदी निर्धाव चेंडू गणलो गेलो. आतापर्यंत IPL जर तुम्ही बघितलात तर जसो RCB संघ जिंकतलो असं वाटतं आणि बऱ्याच वेळा तो हरताना दिसता. अगदी ती परिस्थिती यावेळी या स्पर्धेत आतापर्यंत या संघाच्या बाजून सुद्धा. शांतादुर्गा स्मॅशर संघ सामनो जिंकतलो असं वाटतं, पण ऐन मोक्याच्या क्षणी आतापर्यंत सगळ्या चाहत्यांका संघान थोडासा निराश केला.
यावेळी अपेक्षा होती की सामन्यात सुरुवात चांगली होतली, ती सुरुवात थोडीशी गंडली आणि त्याचा परिणाम आतापर्यंत धावसंख्या फक्त आणि फक्त 10 रन्सांवर, 9 रन्सांवर, 9 रन स्कोरबोर्डवर. 12 चेंडू समाप्त आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात बॉलिंग मार्कवर सॅबीच्या रूपात. बरूचसो अनुभव ज्या गोलंदाजाच्या गाठोड्यात, तोच एक्सपिरियन्स यावेळी कामी येणं अपेक्षित. बऱ्याच वेळा म्हटलं जातं अनुभवाचे बोल ते ढगापेक्षा खोल, आणि तोच अनुभव यावेळी कामी येण्याच्या प्रयत्नात 11 नंबरची जर्सी परिधान केलेलो गोलंदाज सॅबी बॉलिंग मार्कवर. उदय स्ट्रायकर एंडवर, उचकुऱ्या हाताचो राईट हँड बॅट्समन स्ट्रायकर एंडवर. मोठो पटको, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, खूप सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चेंडूची सुद्धा परती. मिळालेलो एक धाव आणि एका रनसान धावसंख्या ही 10 वर, दुहेरी आकड्यात डबल फिगर मध्ये. अजून एक चेंडू खूपच सुंदर, सुसाट वेगात, भन्नाट वेगात चेंडू आपण बघितलो अगदी, आणि विकेट कीपरने कार्य पूर्ण केला. वळ्यात जाऊन स्थिरावलेलो चेंडू. अशा रीतीने आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झाले. 4 चेंडूंचो काही शिल्लक. महत्वाचा षटक. अजून एक चेंडू, पायचीतचा अपील, यावेळी सुद्धा थोडंसं मिस आणि नशिबाची साथ फलंदाजासाठी. परंतु कौतुक गोलंदाज सॅबीचा, आतापर्यंतचे 3 चेंडू फलंदाज फक्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचो ठीक काय मेळ नाही, मिळाव नाही. जसा सोशल डिस्टन्सिंग आपण बघितला तसा डिस्टन्स. त्यानंतर फ्लिक आणि यावेळी सीमा रेषेच्या नजदीक चेंडू ट्रॅव्हल, चौकारासाठी डीजे लावण्याची सुद्धा संधी. त्यामुळेच 11 रन सुद्धा खर्च. यावेळी मात्र बीट फलंदाज आणि अशा रीतीन 3 षटकांचो खेळ समाप्त आणि धावसंख्या, धावफलक 20 रन्सांवर, 20 वर. 20 रन धावसंख्या स्कोरबोर्डवर. मोठ्या फटक्यांची अपेक्षा, आवश्यकता आणि ता करण्यासाठी शांतादुर्गा संघाचे मोठे खेळाडू मैदानात. एकीकडे विवेक आतापर्यंत थोडीशी संयमी खेळी करताना. वळूया ऋषी पावसकर यांच्या सोबत येणाऱ्या 3 षटकांमध्ये. हॅलो हॅलो. नक्कीच निलेश, थोडीशी कासवाच्या गतीने सुरुवात चाललेली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटका 21 धावफलक 20 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होतंय. 4थं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर, तो म्हणजे परेश. पहिला चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर परेश. समोरच्या दिशेने फटका केलाय, त्या ठिकाणी डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षण येतोय. परतीची जोपर्यंत फेक करेल तोपर्यंत मात्र सुरक्षितरित्या दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक 21 या धावसंख्येवर. नक्कीच मात्र मैदानाच्या आत प्रयत्न आपल्याला करावे लागतील. सामना जिंकायचा असेल तर, पहिल्या विजय प्राप्त करायचा असेल तर
या संघाला थोडंसं लाईन चुकतोय, परंतु थोडंसं फलंदाज सफल झाल्या कारणाने एक त्या ठिकाणी पंचांकडनं एक डॉट बॉलची घोषणा केली जाते. डॉट बॉल येतोय त्या ठिकाणी. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या समाप्त होतोय. पुढचा चेंडू या गोलंदाजा सफल झाला. सुंदरसा फटका डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव पण पूर्ण होते. 2 धावासरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय तब्बल 23 या धावसंख्येवर. 23 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते आपल्याला. एक शॉट कव्हर आहे, शॉट पॉइंट आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. बॅक टू द बॉलर. येतोय षटकार. फलंदाज विवेक याच्या बॅटमधून एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. नक्कीच 6 धावसरशी धावफलक पोहोचेल ते म्हणजे तब्बल 29 या धावसंख्येवर. पाच चेंडूचा खेळ समाप्त. 29 धावा धावफलकावर. शेवटचा रिव्हर्सिव्हचा फटका. स्विच हिटचा फटका. एक फटका तर चांगला आहे. चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार. धावफलक 33 धावा. तिक्या चोट डबल गेम. मैदानाच्या आत आपल्याला शेवटच्या अंतरिम चेंडूवर पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय 33 या धावसंख्येवर. धावफलक जाऊन टेपलाय. टीज आहे. बॅटमध्ये नक्कीच षटकारांची अतिशय बाजी फटकेबाजी आता पाहायला मिळते. स्ट्राईक उदय पाहायला मिळतोय. तो 9 स्ट्राईक विवेक. तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त. उर्वरित 2 षटकांचा खेळ असेल बाकी. याच फटक्यांची आवश्यकता नितांत गरज जर सन्मानजनक धावेपर्यंत न्यायचं असेल. 33 धावसंख्या झाली आहे. गोलंदाजीत परिवर्तन होतंय. गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. तो म्हणजे साईनाथ. जर्सी क्रमांक 3 साईनाथ आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू असेल आपल्या या षटकाचा. थोडंसं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली जाते आपल्याला पाहायला मिळतंय. डीपवरचा क्षेत्ररक्षक आता मात्र शॉट मिड विकेटला पाहायला मिळतोय. थर्डमॅन आहे. शॉट पॉइंट आहे. एक डीप स्क्वेअर लेग आहे त्या ठिकाणी. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न होता. मनसुबा तिकडे चुकला जातोय फलंदाजाचा. त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात, परंतु बाईटच्या स्वरूपात नक्कीच एक धाव प्राप्त होईल. पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी सफल झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु क्षेत्ररक्षक डोक्यावर ना चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. विवेक आता मात्र विवेकचा बल्ला बोलू लागलाय. तब्बल 40 या धावसंख्येवर धावफलक. ज्या ठिकाणी विषय गंभीर होता त्या ठिकाणी विवेक मात्र गंभीर आहे. स्वतःच्या संघासाठी एक सुंदर अशी फलंदाजी विवेक याच्या बॅटमधून व्हायला मिळते. तब्बल वैयक्तिक आतापर्यंत 28 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर सांघिक धावफलक झालंय ते म्हणजे 40 असं. एक सुंदर फटकेबाजी. याच फटक्यांची आवश्यकता आहे सामना जिंकायचा असेल तर या संघाला. आता युवराज स्वीप अल्टीवल्टी खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतो लेग बाईटचा आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव नक्कीच धावफलकावर प्राप्त होईल. धावफलक पोहोचतोय ते म्हणजे 41 41 धावा.
5वा षटक प्रगती पथावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतो. एक षटकार नक्कीच या षटकात आलाय. स्ट्राईक एंडवर आता मात्र उदय पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची आतील कडा घेतली आहे चेंडूनं. तळम्याच्या दिशेने चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण करेल. धावफलक 42. 42 या धावसंख्येवर जाऊन टेपलाय. पुन्हा एकदा सफल झालाय. मारण्याचा प्रयत्न होता परंतु आता मात्र चेंडू निर्धाव गणला जातोय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सफल झाला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसला गेलाय. आता मात्र गोलंदाजानं पूर्णपणे फॉलो केलाय ते म्हणजे फलंदाजाला. तब्बल शेवटचं एक चेंडू बाकी या षटकाचा. 5वं षटक प्रगती पथावर. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा अल्टिपल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असं कमबॅक या गोलंदाजाचं. एक षटकार नक्कीच होतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 42ची धावसंख्या ही शांतादुर्गा स्ट्रायकर्स या संघाची पाहायला मिळते. डीजे शेवटचं अंतरिम षटक घेऊन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. तब्बल धावफलक पोहोचलंय. तब्बल 42 म्हणजे 42 या धावसंख्येवर. 42 धावसंख्या आतापर्यंतची पाहायला मिळते. सुंदर असं आयोजन. कलंगूट प्रीमियर लीग 2024 पर्व 8वा आणि 8व्या पर्वाचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातला आजच्या दिवसातला शेवटचा सामना मैदानाच्या आत. त्या ठिकाणी फटका तर गोदवून काढलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड ऑफ वरनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक सुंदर असं क्षेत्ररक्षण. परतीची फेक नक्कीच येतील. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतात. विवेक याला आता मात्र स्ट्राईकवर आणलं जात आहे कारण तो धावफलक पोहोचलाय ते म्हणजे 43 या धावसंख्येवर. मोठ्या फटक्यांची आवश्यकता नितांत करत सन्मानजनक धावेपर्यंत न्यायचं असेल तर. आता मात्र थोडासा सुंदर चेंडू, वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज थोडासा नक्कीच सफल झाला होता. पंचांकडनं एक सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळते या सामन्यादरम्यान. 2 चेंडूचा खेळ समाप्त. उर्वरित 4 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका येतो. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात नाही या ठिकाणी. चेंडू चाललाय चौकारासाठी. नक्कीच 4 धावा या चेंडूवर आणि धावफलक पोहोचतोय 47 म्हणजे 47 धावा धावसंख्या. डीजे तीन विकेटच्या पतनानंतर पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. पुढचा चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज असेल हरीश आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू. आता मात्र थोडासा वाईड येतोय. पंचांकडनं अतिरिक्तचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपात धावफलक 1 या धावसंख्येने वाढतोय. 48 धावा धावफलकावर. 48 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा मोठा फटका. थोडासा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि झेल टिपणा देतोय. विवेकची खेळी मैदानाच्या आत समाप्त होतोय. मोठा मासा जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न आता मात्र सक्सेसफुल ठरतोय. मोठा विकेट मिळतोय. विवेकला माघारी जावं लागतंय 48 या धावसंख्येवर. डीजे विवेक वैयक्तिक 32 धावा संघासाठी करतोय. एक सुंदर फलंदाजी विवेकच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली.
त्याच दरम्यान उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतोय. थोडीशी क्षेत्ररक्षणाची विवरचना बदलली जाते. डावकर शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या स्ट्राईक एंडवर, तर हरीश मात्र गोलंदाजी दुरा सांभाळतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर नक्कीच 60चा आकडा पार करेल हा संघ. हे तेवढंच महत्वाचं. काय होईल हे सांगणं येणारा काळ ठरवेल. त्या दरम्यान पुढचा चेंडू. पंचांना विनंती लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. थोडस फिल्डिंग सजवली जाते मैदानाच्या आत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पायात टाकलेला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच शरीराचा वेध घेतोय. पंचांकडनं इशारा येतो लेग बाईटचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा धावफलकावर जोडली जाते. 49 धावा धावफलकावर. 50चा आकडा पार करण्यासाठी एका धावेची नितांत आवश्यकता. सांघिक अर्धशतक लावायचं असेल तर ते म्हणजे शांत दुर्गा स्ट्रायकर्स या संघाला, माफ करा शांतादुर्गा स्मॅशर्स या संघाला. तर जय महाकाल क्रिकेटर संघ नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम घेतलेली फिल्डिंग मैदानाच्या आत पाहायला मिळते. शेवटचा चेंडू, शॉर्ट पिचचा चेंडू, फटका त्या ठिकाणी फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. नो मॅन्स लँडला चेंडू. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव पण सुरक्षितरित्या पूर्ण. चुकीच्या हँडला नक्कीच परतीची वेग आली. त्याच दरम्यान सुंदर असं रनिंग बिटू तो विकेट. नक्कीच 50चा आकडा पार होतोय. धावफलक पोहोचतोय तब्बल 51 म्हणजे 51 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष असेल. येणाऱ्या असतील 36 चेंडू आणि 36 चेंडू म्हणजे 52 धावा असं समीकरण. काय होईल, कोणता संघ जिंकेल हे तेवढंच पाहणं महत्वाचं. तोपर्यंत वळूया DJ कडे.
और पहली गेंद, बड़ा शॉट, सक्सेसफुल, पावरफुल, ब्यूटीफुल गेंद चली चली है 6 रन के लिए। बड़ा शॉट बल्ले से निकला, यहां पे साइज के, जिस साइज को जाना जाता है इस तरह की बल्लेबाजी के लिए, आक्रामक ढांचे के ये खिलाड़ी, और उनके बल्ले से आग उगलता हुआ पहली गेंद पे पहला सिक्सर और एक उड़न खटोला, 1 बाउंस 2 बाउंस, रोलिंग करते हुए चौका। 10 रन आ चुके हैं, डीजे की ओर चलेंगे। मैच में कौन मैच को लेकर उड़ेगा? और एक गेंद मंगवानी पड़ेगी आपको दर्शक दीर्घा में। गेंद इनके स्लॉट में, बाजू वाले जरूर यहाँ पे पार्किंग लॉट में, और एक छक्के के साथ टोटल स्कोर में की बढ़ोतरी, 2 छक्के 1 चौका, और अभी तक साइश का बल्ला बोलता हुआ हल्ला। अपने समर्थकों को झुमाते हुए ये बढ़िया बल्लेबाजी अभी तक की 3 गेंदों में। थोड़ा सा ब्रेक होगा एडवर्टाइज, लेकिन बड़े बल्लेबाजी देखने को मिली है, अच्छे शॉट्स जिनके बल्ले से। बड़ा यहाँ पे शॉट खेलने की कोशिश, जीतने का रहेगा संघर्ष, और एक सामने की तरफ लॉन्ग ऑन पे रोकना हुआ नामुमकिन, और एक लगा सन्नाटेदार चौका, लगेगा डीजे। 20 रन स्कोर बोर्ड। या शॉट, और एक गेंद चली 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 है चौके की ओर, और टोटल स्कोर में बढ़ोतरी के साथ 24 रन लगे स्कोर बोर्ड पे। कमाल की बल्लेबाजी अभी तक देखने को मिली है, 5 गेंदों में लगभग 24 रन। ये सबसे महंगा ओवर इस प्रतियोगिता का। और अगेन इस बार मिस किया था, अपील करना चाहते थे, लेकिन डॉट गेंद के साथ समाप्ति हुई। पहले ओवर में लगभग खर्चे 24 रन। तो सनी अब क्या यहाँ पे चाल चलेंगे, किसको गेंदबाजी देंगे, क्या यहाँ पे मैच में वापसी करेंगे, देखने वाली रहेगी बात। सनी जो कि कप्तान के रूप में आप देखते हुए, बड़ा नाम है, 89 की जर्सी जो बड़ी स्क्रीन पे टेनिस क्रिकेट के माध्यम से आप देखते हुए, स्टाइलिश खिलाड़ी है, हमेशा खुश रहते हैं, और आज जरूर उनकी टीम के वो प्रमुख भी खिलाड़ी थे। उन्होंने गेंद को सौंपाया और एक महत्वपूर्ण गेंदबाज की तरफ, और बॉलिंग मार्ग पे आपको दिखेंगे विवेक। बॉलिंग मार्ग पे बल्लेबाजी में जिन्होंने आज धुआं किया है, 32 की पारी खेली थी, वो पारी याद रखी जाएगी। रिवर्स स्वीप में, रिवर्स स्वीप के कई बड़े शॉट उसमें शामिल थे। वो खिलाड़ी अब गेंदबाजी के लिए विवेक, अभी तक इन्होंने संयम दिखाया, लेकिन यहाँ पे जरूरत है अपनी टीम को जीत दिलाने के लिए रन रोकना, विकेट छटकाना, और वो कार्य दूसरे ओवर में क्या करेंगे। बल्ले से सिंगल चुराने की कोशिश, और एक के साथ कन्वर्ट किया दूसरे रन में, और 2 रन के साथ टोटल स्कोर जो है धीरे धीरे आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है लगभग 26 रनों के ऊपर। 26 टोटल स्कोर स्कोर बोर्ड पे।
बढ़िया गेंदबाजी चलने जरूरी थी, लेकिन वो एक्यूरेसी देखने को मिली नहीं, बड़े शॉट देखने को मिले। और ये गेंद शायद नो बॉल का इशारा, हाइट का मामला था जनाब, यहाँ पे कमर के ऊपर की तरफ ये गेंद थी। फ्री हिट का मौका मिलेगा इस गेंद पे, हाइट फैक्टर था और उसके चलते नो बॉल पे फ्री हिट, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए, सिंगल मात्र मिला स्वैले की दिशा में। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 28 पे। 28 रन एक अच्छी शुरुआत। जब आप 52 रनों का पीछा करते हैं तो जरूर ऐसी शुरुआत चाहिए होती है, और वो शुरुआत दोनों ओपनिंग पेयर ने, सलामी जोड़ी ने दी है, साइश ने और अनीश ने। साइश मैन इन फॉर्म स्ट्राइक पे, फ्लिक करते हुए कलाइयों का इस्तेमाल, हल्के हाथों से बल्ले का कोण मोड़ा, आखिरी समय पे 1 रन और 3 गेंदें समाप्त होने के बाद टोटल स्कोर 29 रन स्कोर बोर्ड पे। 52 रनों का पीछा, 29 रन मतलब और 23 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए। ये मैच अगर जीतती है तो सीधा ये टीम आगे की तरफ रवाना हो सकती है। लगन जरूर है, लेकिन जीत की आस जो है कहां तक पहुंचती है। 1 रन मिला जरूर है, दूसरे के लिए पलटना चाह रहा और 2 रन भी पूरे किए। टोटल स्कोर में बढ़ोतरी हो गई, स्कोर पहुंचा 31 रनों के ऊपर और 21 रनों की आवश्यकता। 6 ओवर का मुकाबला, ये दूसरा ही ओवर, 4 गेंदें समाप्त। और अगेन यहाँ पे थोड़े से बीट हुए बल्लेबाज। बल्लेबाजी के लिए 2 बेहतर बैटर अनीश और साइश। अनीश जो कि आपको दिखाई दे रहे हैं स्ट्राइक के ऊपर, लेकिन यहाँ पे फिर एक बार मिस किया। ओवर की हुई समाप्ति तो लगभग 12 गेंदों के समाप्ति के बाद टोटल स्कोर रुका 31 रन। आने वाली जो ओवर रहेंगी उसमें लगभग और 21 रनों की आवश्यकता, 21 की और जरूरत। चौबीस गेंदों का खेल और अंपायर जी का इशारा हमारी तरफ आया। ये इशारा थोड़े सी खतरे की घंटी होगी गेंदबाज के लिए, लेकिन फिर भी वो काबिलियत भरे गेंदबाज आपको बड़ी स्क्रीन के ऊपर, क्योंकि ये ओवर जो रहेगा इस टूर्नामेंट का खास ओवर, सुपर क्रू ओवर जिसको कहा जाता है। 30 यार्ड सर्कल के अंदर आपको खिलाड़ी देखने को मिलते हैं। सनी यहां पे बॉलिंग मार पे, सनी की गेंद, बड़ा शॉट लीजिए और एक सीमा पर ताबड़तोड़ ब्रांडेड सिक्सर बल्ले से निकला साइश के। साइश ने आज धुआंधार बल्लेबाजी की है और इनकी बल्ले से अभी तक ये तीसरा छक्का आया। और एक बड़ा शॉट, सुपर से ऊपर का सफर। और जरूर ये मैच जीतना जरूरी था और वही कार्य जय महाकाल क्रिकेटर्स टीम के सभी समर्थकों में। आप कहते हैं ना कि जहां मैटर बड़े होते हैं वहां जरूर साइश खड़े होते हैं, और साइश की बल्लेबाजी धुआंधार। फिर एक बार उड़ाया हवा में, पहुंचाया दर्शक दीर्घा में, स्टैंड एंड डिलीवर। 3 गेंदे 3 छक्के, छक्कों के हैट्रिक के साथ डील करते हुए, और जीतने के लिए अब मात्र 2 रन की जरूरत। ओहो, और एक एरोप्लेन में से एयर होस्टेस को चुम्मा लेती हुई गेंद 6 रन के लिए, और थोड़ी सी बातचीत सनी की उनके साथ होती हुई, और इसी के साथ एक अच्छा क्वालिटी क्रिकेट देखने को मिला और मैच जीता इस वक्त ये महाकाल क्रिकेटर्स ने, खत्म किया मुकाबले को। और मैन ऑफ द मैच भी दिया जाएगा साइश को। इस आज के दिन की साइश जो है मैन ऑफ द मैच का खिताब उनको दिया जाएगा। और जरूर टेबल टॉपर की अगर बात करें तो टॉप में अभी तक की टीम जो रही है
साइश जिन्होंने 45 रन की पारी खेली, मैन ऑफ द मैच का खिताब उनको दिया जाएगा। सन्माननीय संतोष फालेकर, इनके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच जो है वो वितरण किया जाएगा। साइश लगभग 49 रन की पारी निजी रूप से उन्होंने बनाई, 1 रन दूर रहे 50 रन बनाने से, लेकिन शानदार रही ये पारी, अर्धशतक से कम भी नहीं थी।